कुठेतरी एके ठिकाणी एक वाक्य वाचलं होतं. कन्फ्यूज माणसं दुसऱ्याला देखील कन्फ्यूज करतात, त्यामुळे ती जास्त लोकप्रिय असतात. आता हे वाक्य आठवण्यामागचं कारण म्हणजे शरद पवार. शरद पवार स्वतः कन्फ्यूज आहेत की ते दुसऱ्यांना कन्फ्यूज करतायत हे कळेलच. पण सध्या तरी एक वेगळंच राजकारण घडतंय. हे राजकारण आहे पवार पाहिजेत की पवार नकोयत याचं. या कन्फ्युजनचा शिकार आहेत अजित पवार. याच कन्फ्युजनचा शिकार आहेत ठाकरे सुद्धा, आणि याच कन्फ्युजन मध्ये काँग्रेस सुद्धा अडकले. प्रत्येकाला शरद पवार सोबतही पाहिजेत आणि नकोयत सुद्धा. पण हे असं का होतंय? 1.5 महिन्यांपूर्वी साहेबांना थांबा असा सल्ला देणारे अजित पवार आता शरद पवारांच्या मागे का लागले? 1.5 महिन्यांपूर्वी पवारांच्या सोबत मोठ्या ताकदीने कराडच्या प्रीती संगमावर दिसून आलेले पृथ्वीराज चव्हाण आता शरद पवारांच्या शिवाय जाण्याची भाषा का बोलू लागलेत? आणि कधी काळी घराच्या पायऱ्या जिजवणारे संजय राऊत अचानक शरद पवारांच्या भूमिकेवरून टीका का करू लागलेत? एकाच वेळी पवार हवेत पण आणि नकोयत पण. या कन्फ्युजनला हे सगळे नेते नेमके का पोहोचलेत याचाच आढावा या व्हिडिओतून आपण घेणार आहोत. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. हे नेते नक्की का कन्फ्यूज आहेत हे शोधण्यासाठी आपल्याला प्रत्येक गटाची, प्रत्येक पक्षाची स्वतंत्रपणे शरद पवारांबाबत असणारी मतं समजून घ्यावी लागतात. साहजिकच यात नंबर लागतो तो पहिल्यांदा अजित पवार गटाचा. बंडाच्या पहिल्या सभेत अजित पवारांनी शरद पवारांचे सगळे उट्टे काढलेले. पवारांचा इतक्या वर्षांचा सातबारा सांगत पवारांनी कसं कन्फ्युजन वाढवणारं राजकारण केलं हेही त्यांनी सांगितलं. 14 पासून पवारांनी भाजप सोबत जाण्याचे किती प्रयत्न केले हेही सांगितलं. आणि हे सगळं सांगताना पवारांना कुठेतरी थांबण्याचा सल्लाही दिला. तुम्ही थांबा, आम्हाला आशीर्वाद द्या असं म्हणत इथून पुढे आपला विरोध थेट शरद पवारांना असणार हे स्पष्ट केलं. पण काही दिवसातच 360 डिग्रीमध्ये टर्न घेत अजित पवारांनी शरद पवारांसोबत बैठक घेण्याचा सपाटा लावला. अजित पवार गटाच्या भुजबळांपासून ते अगदी धनंजय मुंडेंपर्यंत प्रत्येक नेत्याने आपली तलवार म्यान केलेली दिसली. आणि पवार साहेबांची आपल्याला साथ हवी हा राग सुद्धा आवळायला सुरुवात केली. पण हे असं का? तर याचं प्रमुख कारण आहे भाजपचा आग्रह आणि अजित पवार यांच्या गटाची असणारी भीती. भाजपला पवार विरोध का नकोय? तर याचं प्रमुख कारण सांगता येतं ते म्हणजे भाजपला बेरजेचं राजकारण करताना नेत्यांच्या बेरजेपेक्षा मतांची बेरीज महत्वाची वाटते. जर शरद पवार विरोधातच राहणार असतील तर राष्ट्रवादीचं मतदान हे भाजपकडे ट्रान्सफर होणारच नाही. पुन्हा शिंदे गट आणि ठाकरे गट असा खेळ करण्या एवढा संयम सुद्धा भाजपकडे नाहीये. थोडक्यात काय तर राष्ट्रवादीचं मतदान हे अजित पवारांकडे ट्रान्सफर न होण्याची भीती एक प्रकारे अजित पवारांमागे शरद पवारांसोबत या म्हणण्याचं बळ वाढवते. शिवाय भाजपला इंडिया आघाडी वेळीच रोखायची आहे. या राष्ट्रीय आघाडीत आजही शरद पवार आपलं महत्व ठेवून आहेत. शरद पवार हे या आघाडीचा असा घटक आहेत जे ममता, नितीश आणि राहुल अशा लोकांना एकत्र आणू शकतात. इंडियाच्या आघाडीची नेमकी गाठ आहेत ते शरद पवार. आणि ही गाठ उसवली तर राष्ट्रीय पातळीवरची आघाडी वेळी संपुष्टात आणणं भाजपला सोपं जातं. शिवाय पवार व्हॅलिडेशन ही राष्ट्रीय राजकारणात आजही महत्वाची गोष्ट ठरते. 4 महिन्यांपूर्वी शरद पवारांनी आपलं व्हॅलिडेशन हे अदानींच्या मागे उभं केल्यानंतर मोदींना अदानींचं होणारं डॅमेज कंट्रोल रोखलं गेलं. भाजपला जसं पवार व्हॅलिडेशन महत्वाचं वाटतं तसंच ते अजित पवारांना सुद्धा महत्वाचं वाटतं. नाही म्हटलं तरी पवार सुटले तर ते चांगल्या चांगल्या नेत्यांना पाडू शकतात. पवारांना महाराष्ट्राची नस कळते. पहिल्या 2 सभा ओबीसी नेत्यांच्या विरोधात ठेवून त्यातही भुजबळ असंतुष्टांची येवल्यात मोठ बांधून आपण काय करू शकतो हे पवारांनी दाखवून दिलंय. मग अशा वेळी सोबतच्या आमदारांना निवडून आणायचं असेल तर पवार विरोध ठेवून राजकारण करता येणार नाही याची जाणीव अजित पवारांना आहे. अजित पवार वेगळी मतं घेणार नाहीत. जी पूर्वी पवारांना मतं जात होती तीच मतं आता अजित पवारांना घ्यायची आहेत. मग अशा वेळी मूळ वोट बँकेतली फूट ही अजित पवारांना परवडत नाही. राष्ट्रीय राजकारणात भाजप समोर मूल्य ठेवून राहायचं असेल आणि ग्राउंडवरती टिकायचं असेल तर पवार हे अजित दादांना हवेतच हवे. दुसरीकडे अजित दादांना शरद पवार नको देखील आहेत. त्याचं कारण एकच ते म्हणजे पवारांची निर्णय क्षमता. अजित पवारांनी राष्ट्रवादीचं भावी नेतृत्व आपल्याकडेच असेल हे कृतीतनं सिद्ध करून दाखवलंय. 70 ते 80% पक्ष स्वतःकडे खेचून घेण्यात अजितदादा यशस्वी ठरलेत. पवारांच्या निर्णय क्षमतेला डॅमेज करत अजित पवार स्वतःचं नेतृत्व एस्टॅब्लिश करू पाहतात. थोडक्यात अजित पवारांना शरद पवार जरी हवे असले तरी त्यांनी निष्क्रिय राहावं असं अजित पवारांना वाटतं. यातूनच पवारांचा किमान विरोध कमी व्हावा म्हणूनच अजित पवार राजकारण करताना दिसतात. आजवर गुप्त बैठकांचा सुगावा न लागलेल्या मीडियाला अजित पवार शरद पवार यांच्या बैठकीचा सुगावा लागला. चांदणी चौकामुळे अगोदरच ऍक्टिव्ह असणाऱ्या मीडियापर्यंत ही बातमी पोहोचली की पोहोचवली गेली.
यातनं पवारांभोवतीची संदिग्धता कशी निर्माण झाली आणि ती कोणाच्या फायद्याची ठरतीये हे पाहिलं तर अजित पवारांचं राजकारण आपल्याला समजून घेता येतं. असो, तर यामध्ये दुसरा नंबर लागतोय तो काँग्रेसचा. काँग्रेसचे राहुल गांधी स्वतःहून शरद पवारांना बंडानंतर दिल्लीत भेटायला गेलेले. शरद पवार जेव्हा कराडच्या प्रीती संगमावर पोहोचले तेव्हा त्यांच्यासोबत खुद्द पृथ्वीराज चव्हाण होते. खुद्द खरगेंनी फोन करून चव्हाणांना तिथं उपस्थित राहण्याची सूचना केल्याचं सांगण्यात येतं. 1986 साली पवारांच्या पुन्हा काँग्रेस प्रवेशाला पृथ्वीराज चव्हाणांच्या मातोश्री प्रेमला काकींनी विरोध केलेला. 99च्या फुटीनंतर पृथ्वीराज चव्हाणांना कराड लोकसभेतनं पाडण्याची कामगिरी शरद पवारांचे खास असणाऱ्या श्रीनिवास पाटलांनी केलेली. मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारलाय असं म्हणणारे शरद पवार आणि शिखर बँकेच्या फायली बाहेर काढणारे पृथ्वीराज चव्हाण यांचं सख्य आपल्याला चांगलंच माहितीये. अशी ही दोन टोकं या बंडानंतर जवळ आली होती. पण अचानकपणे पृथ्वीराज चव्हाणांनी एकला चलोची भूमिका घेतल्याचं बोललं जाऊ लागलं. त्यांनी माढा या राष्ट्रवादीचा क्लेम असणाऱ्या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कामाला लागल्याची सूचना केल्याचं सांगण्यात येतं. विषय इथेच थांबत नाही, तर नाना पटोले आणि उद्धव ठाकरेंमध्ये शरद पवार यांच्याशिवाय एकत्र जाण्याची बैठक झाल्याचं सुद्धा सांगण्यात आलं. इतकंच नाही तर कन्फ्युजन दूर करावं असं विधान अशोक चव्हाणांनीही केलंय. थोडक्यात स्टेट काँग्रेसच्या नेत्यांना आता शरद पवार नको झालेत असं चित्र दिसतंय. आता यानंतर काँग्रेसला पवार का पाहिजेत आणि का नकोय ते सुद्धा समजून घेऊया. काँग्रेसला पवार पाहिजेत हे समजून घेताना राष्ट्रीय काँग्रेस केंद्रस्थानी ठेवावी लागते, कारण राष्ट्रीय काँग्रेस पवार व्हॅलिडेशन त्यांना हवंय. एकतर राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधी आणि इतर यांना जोडणारा मूळ दुवा हे शरद पवार आहेत. शरद पवार साऊथ बेल्ट मधलं सत्ताधारी शेतकरी नेतृत्व आहे. सुप्रीम मराठा लीडर म्हणून आजही केंद्रामध्ये त्यांची ओळख आहे. शिवाय मुंबईच्या उद्योगपतींसोबत काँग्रेसची सुटलेली बैठक पवार बसवून देऊ शकतात. त्यामुळे इंडिया आघाडी कायम ठेवायची असेल आणि मोदींना बॅकफूट वरती घेऊन जायचं असेल तर राष्ट्रीय काँग्रेसला पवार हवेत. पवार काँग्रेसला का नकोयत असं विधान करताना मात्र फ्रंट फूटवर येते ती स्टेट काँग्रेस. महाराष्ट्रात काँग्रेस एका मर्यादेपुढे वाढू शकली नाही याचं मुख्य कारण आहे ते शरद पवारच. शरद पवार जोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रबिंदूवर राहतात तोपर्यंत स्टेट काँग्रेसला पवारांच्या नेतृत्वातच काम करावं लागतं. स्टेट काँग्रेसी नेत्यांची वेगवेगळ्या दिशेला असणारी तोंड त्यांना आपापल्या गटाचं नेतृत्व करायला भाग पडतात. अशा वेळी बाहेरच्या पवारांचं नेतृत्व नको असणारी बरीच मंडळी ही स्टेट काँग्रेसमध्ये आहेत. पवारांच्या संदिग्ध भूमिकेमुळे अशा लोकांना आयताच चान्स मिळालाय. पक्षाच्या दीर्घकालीन वाढीसाठी स्टेट काँग्रेसच्या नेत्यांना शरद पवार अडथळा वाटत असतातच. सोबत स्टेट काँग्रेसला पवार नको असण्याचं अजून एक कारण वाटतं ते म्हणजे पवार सोबत असतील तर मोदी विरोधी मतदान हे एक हाती काँग्रेसला मिळणार नाही. कन्फ्युजन वाढवत नेलं तर त्याचा फटका काँग्रेसला देखील बसू शकतो. मग अशा वेळी शरद पवार नको आहेत असं म्हणणाऱ्यांची संख्या देखील काँग्रेसमध्ये वाढताना दिसतीये. आता येतो आपला शेवटचा पक्ष, तो म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना. कोणा एकेकाळी शरद पवार म्हणजे सर्वस्व म्हणणाऱ्या संजय राऊतांचं पेन आता वेगळ्या दिशेने फिरायला लागलाय. जरा कुठे खाटकूट झालं तरी सिल्वर ओकवर धडकणारे उद्धव ठाकरे शरद पवारांची भेट टाळू लागलेत. थोडक्यात ठाकरेंना देखील आता पवार नको झालेत. पण असं का? तर याचं मुख्य कारण म्हणजे राजकीय स्पेस आणि शरद पवारांचं धोरण. एकतर सेना राष्ट्रवादी असा थेट जमिनीवरचा सामना किमान 51 विधानसभा आणि 10च्या वरती लोकसभेत ठरलेला असतो. प्रादेशिक पक्ष म्हणून आजवर असलेल्या विरोधामुळेच एकमेकांची राजकीय स्पेस खाणारे पक्ष म्हणून सेना आणि राष्ट्रवादीकडे पाहिलं जातं. या कारणानेच शरद पवारांनी 2017 साली सेनेसोबतची संभाव्य युती नाकारली होती. पण जेव्हा ठाकरे हे भाजप शिवाय आपल्या कंट्रोलमध्ये राहतील याची जाणीव शरद पवारांना झाली तेव्हा पवारांनी सेनेला सोबत घेतलं. सेनेच्या फुटीनंतर ठाकरेंवरती दबाव निर्माण करण्याचं काम पवारांनी केलं. आपल्या पुस्तकामध्ये ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या नेतृत्वाच्या मर्यादाही दाखवून दिल्या. थोडक्यात ठाकरे अडचणीत होते तेव्हा पवारांनी ठाकरेंची स्पेस घेण्याचा राजकीय मार्ग निवडला आणि आता हीच गोष्ट ठाकरे करताना दिसतात. भाजप विरोधाची मोकळी झालेली राजकीय स्पेस मिळवायची असेल तर उद्धव ठाकरेंना आत्तासारखी संधी परत मिळणार नाहीये. शरद पवारांच्या नावाभोवती कन्फ्युजन तयार झालं तर मोदी विरोधातली मतं ही काँग्रेस सोबतच ठाकरेंकडे सुद्धा शिफ्ट होऊ शकतात. शिवाय पवार व्हॅलिडेशन जितकं वीक होत जाईल तितकी स्पेस राष्ट्रीय राजकारणात उद्धव ठाकरे मिळवू शकतील. मराठी नेतृत्व हे इंडिया आघाडीला हवं असेल तर ठाकरे आजही रिलेव्हंट ठरू शकतात. साहजिकच शरद पवारांचं राजकारण संपणं हे ठाकरेंना कुठेतरी फायद्यात घेऊन जाणारच दिसतं. असं असलं तरी देखील लागणारा वेळ हा महत्वाचा फॅक्टर ठाकरेंनी पवार असावेत या निर्णयापर्यंत घेऊन जाताना दिसतो.
या राजकीय प्रक्रियेला किमान 2 पंचवार्षिक निवडणुकांचा काळ जाऊन द्यावा लागतो. आज ठाकरे मात्र सर्व्हाइव्ह होण्याच्या मोडला येऊन पोहोचलेले आहेत. मग अशा वेळी शरद पवारांना थेट विरोध करणं ठाकरेंना शक्य नाहीये. या उलट पवारांच्या पडत्या काळामध्ये आपण होतो हे दाखवून पवार गटाची मतं ही अजित पवारांऐवजी आपल्याकडे घेऊन येण्याची शक्यता ठाकरेंना दिसून येते. थोडक्यात पवार हवेत का नको आहेत यात ठाकरे देखील दोन्ही बाजूने कन्फ्यूज असलेले दिसतात. अर्थात आपण सुरुवातीला बोललो त्याप्रमाणे कन्फ्यूज माणसं दुसऱ्याचं कन्फ्युजन वाढवतात म्हणून ती लोकप्रिय असतात. शरद पवार या राजकारणात सुद्धा लोकप्रिय आणि रिलेव्हंट ठरतात ते यामुळेच. तुम्हाला काय वाटतं? अगदी कन्फ्यूज न होता तुमची मतं कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.